आज आहे आषाढ अमावस्या आणि अमावस्या किंवा पौर्णिमा अशा दिवशी आपण काही उपाय करत असतो. हे उपाय केल्याने आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होत असते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहण्यासाठी आपण काही उपाय करत असतो. आणि आपल्या घरामध्ये कोणतेही काम करत असो किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये सारखी अडचण येत असेल तर ती निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आपण काही उपाय करायचे असतात. आणि आज आपण संध्याकाळी काही उपाय करायचे आहेत. आज आषाढ अमावस्या ही तेवढीच महत्त्वाची आहे, कारण उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आणि अमावस्या तिथीला बघा आपण घराची स्वच्छता करत असतो, घरातील तुटके फुटके वस्तू बाहेर टाकून देत असतो. याचं कारण तेच आहे की आपण आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढत असतो. आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी म्हणजेच प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी आपल्या पितरांसाठी एक दिवा पण लावायचा आहे, ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. बघा आपल्याला आज संध्याकाळी कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि आपल्या घराकडे लक्ष्मी माता आकर्षित होईल. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही असं एखादं ताट घेऊ शकता आणि त्यामध्ये एखादी मातीची पंती ठेवा. आणि यामध्ये आपल्याला काही वस्तू घ्यायच्या आहेत. त्या वस्तू म्हणजे प्रथम आपल्याला घ्यायचे आहे लवंग. आपल्याला 5 लवंग घ्यायचे आहेत, पण लवंग घेताना प्रत्येक लवंगीचं वरचं फूल हे अखंड असलं पाहिजे. ते फूल तुटलेली लवंग आपल्याला वापरायची नाही आहे. फूल असलेली लवंग आपल्याला अशा 5 लवंगा घ्यायच्या आहेत. आणि यानंतर आपल्याला दुसरी वस्तू घ्यायची आहे ती म्हणजे वेलदोडे. वेलची आपण घ्यायची आहे, 3 वेलची घ्यायची आहेत. या ठिकाणी मी इथं 3 वेलची घेतलेल्या आहेत. आणि आपल्याला यासोबत कापूर पण घ्यायचा आहे. आपण आता भीमसेनी कापूर असेल तर खूपच उत्तम. पण जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर जो रेग्युलर आपण वापरतो गोल वड्या, त्या 3 वड्या तुम्ही यामध्ये घ्यायच्या आहेत. बघा भीमसेनी कापराला आयुर्वेदिक महत्त्व आहे, त्यामुळे भीमसेनी कापूर जर आपण घरामध्ये जाळला तर घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण होते, सकारात्मक ऊर्जा नांदते आणि सर्दी, डोकंदुखी असे जे आजार असतात ते पण कमी होण्यास मदत होते. पण भीमसेनी कापूर नसेल तर अशा 3 वड्या तुम्ही यामध्ये घ्यायच्या आहेत. आणि हे जे सर्व आहेत वस्तू या प्रज्वलित करायच्या आहेत. कापूर प्रज्वलित केल्यानंतर या वस्तू पण कापरासोबत प्रज्वलित होतील आणि याचा धूर आहे तो आपल्या घरामध्ये पसरल्यानंतर आपल्या घरातील निगेटिव्हिटी दूर होणार आहे आणि एक सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होणार आहे. आणि या वस्तू प्रज्वलित झाल्यानंतर आपण देवघरासमोरच बसून मंत्र बोलायचा आहे, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या वस्तू जोपर्यंत याचा धूर चालू आहे तोपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचं पठण करायचं आहे. अमावस्या तिथी ही लक्ष्मी मातेला समर्पित आहे आणि म्हणूनच आपण लक्ष्मी मातेची आवडतीची वस्तू म्हणजे लवंग. या दिवशी आपण या लवंगाचा प्रयोग करणार आहे, ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घराकडे आकर्षित होणार आहे. आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी म्हणजे आज संध्याकाळी आपण हा उपाय अवश्य करावा. इतरही अमावस्येच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. आणि आपण अमावस्येच्या दिवशी पितरांची सेवा करायची असती. आपल्याला आज संध्याकाळी पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे. तो दिवा आपण दक्षिण दिशेला वात करून लावायचा आहे. तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता. कणिक मळताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, एक चिमूटभर हळद टाकून तुम्ही कणकीचा दिवा बनवा आणि त्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला करून तो दिवा प्रज्वलित करा. आणि त्याची हळद कुंकू अर्पण करून, पुष्प अर्पण करून पूजा करा आणि आपल्या पितरांना नमस्कार करा. पितरांसाठी दिवा लावताना आपल्याला त्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला करायची असते. मग तुम्ही जरी तो गॅलरीत लावला तरी चालेल, पण त्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला करून लावा. आणि दिवा लावताना ही काळजी घ्या की त्या दिव्याच्या जवळपास कोणती अशी वस्तू नको ज्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम निर्माण होईल. तर हे दोन्ही उपाय तुम्ही अवश्य करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.